पण सत्ता जरी हातून जात असली तरी काहीशी दिलासा देणारी ही बाब आम आदमी पक्षासाठी, कारण अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे पिछाडीवर होते सकाळपासून। त्यानंतर अगदी काही मतांच्या फरकाने ते परत पुढे गेले होते आणि परत काही वेळापूर्वी ते पिछाडीवर गेल्यानंतर आता पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया आघाडीवर असल्याचं दिसतंय। एक जागा ही केजरीवाल यांच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे। मात्र सुरुवातीपासूनच पोस्टल मतांपासून भाजपने आपली आघाडी यामध्ये कायम ठेवलेली आहे। 8 वरून भाजप 41 पर्यंत पोहोचली तर 62 वरून केजरीवालांची आप 29 जागांवर पोहोचलेली आहे। ही आकडेवारी बघतोय आणि त्याच्यासोबत हनुमान दिसतात आपल्याला। विशेष म्हणजे आम्ही हनुमानाचा भक्त असल्याचं केजरीवाल या निवडणुकीत आणि गेल्या निवडणुकीत सुद्धा वारंवार सांगत होते आणि एक प्रकारे सॉफ्ट हिंदुत्वाचा अजेंडा आप राबवत असल्याचा आरोप देखील होत होता, पण त्याचाही उपयोग आपला फारसा झालेला दिसत नाहीये, कारण बहुमत भाजपला मिळालं। तर भाजप योजना बंद करेल, मोफत योजना बंद करेल असं देखील केजरीवाल यांनी म्हटलं होतं। मात्र दिल्लीकरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला दिसत नाही। भाजपने देखील या योजना पुढे सुरू राहतील असं म्हटलेलं होतं, त्यावर कुठेतरी दिल्लीकरांचा विश्वास बसताना पाहायला मिळत आहे। भाजपने जोरदार कमबॅक दिल्लीमध्ये केलं। 41 जागांवर भाजप आघाडीवर तर आप 29 जागांवर। केजरीवाल यांची तुरुंगवारी, मनीष सिसोदिया यांची तुरुंगवारी यामुळे देखील आपला कुठेतरी फटका बसताना दिसतो। तर दिल्लीकरांनी काँग्रेसला मात्र पुरता नाकारलेला आहे। भोपळाही फोडता आला नाही काँग्रेसला। बादली मतदारसंघामध्ये काँग्रेसचे एकमेव उमेदवार सुरुवातीपासून आघाडीवर होते, मात्र आता तेही पिछाडीवर पडले आहे। 2013 पूर्वी दिल्लीवर काँग्रेसची एखादी सत्ता होती, काँग्रेसच्या मुख्यमंत्री होत्या शीला दीक्षित, पण त्याच काँग्रेसला आज एक सुद्धा जागा दिल्लीतल्या विधानसभेत मिळवता आलेली नाहीये। काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाहीये दिल्ली विधानसभेत। ठोस मुद्दे काँग्रेसकडनं मांडले गेले नाहीत, त्याचबरोबर केजरीवालांवर तेवढा प्रभावी प्रचार जो आहे तो काँग्रेसनं केला नाही आणि त्यामुळे त्याचा फटका देखील बसलेला पाहायला मिळतोय। तर मोठ्या लढतींमध्ये नवी दिल्लीमध्ये केजरीवाल आता आघाडीवर आहेत। 6व्या फेरी अखेरीस केजरीवाल आघाडीवर, तर भाजपचे परवेश वर्मा हे पिछाडीवर आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित हे देखील पिछाडीवर आहे। कालकाजीमधून अतिशय 2800 मतांनी परत एकदा पिछाडीवर गेलेले आहेत। केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर अतिशय यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलेलं होतं। त्याच अतिशय यांना कालकाजी मतदारसंघात 2800 मतांची पिछाडी आहे। 2800 मतांनी त्या अजूनही मागे आहेत। तर कालकाजीमधून अतिशय 2800 मतांनी पिछाडीवर अलका लांबा या देखील काँग्रेसच्या उमेदवार पिछाडीवर आहेत। तर रमेश बुद्रिया हे आता या ठिकाणी आघाडीवर आहेत। लांबा मतमोजणी केंद्रावरून निघून गेलेले आहेत। एकूणच कल पाहता त्यांनी मतमोजणी केंद्रावरून काढता पाय घेतलेला आहे। तर आतिशी यांनी मात्र तिथे आढावा घेतलेला आहे। आतिशी मात्र आता मोठ्या मतांनी पिछाडीवर पडले। त्यामुळे आता 70च्या 70 जागांचे म्हणजे दिल्ली विधानसभेतल्या सगळ्या जागांचे कौल हाती आलेले आहेत। भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनला 41 जागांचं, तर आप 29, अर्थात 2-3 जागा मागे पुढे होऊ शकतात, पण यात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे। त्यामुळे दिल्लीवर सत्ता आता भाजपची असणार हे स्पष्ट झालं। हे कल आहेत निवडणूक आयोगाकडून आलेले, त्यामध्ये भाजप 41 आणि आप 29 जागांवर आता आघाडीवर आहे।